महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती 26 सप्टेंबर 2025 हा दिवस अनेक वादग्रस्त घडामोडींनी गाजला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती थेटपणे भ्रष्टाचाराचे गंभीर असे आरोप होणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली भेट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काकांसाठी म्हणजे शरद पवार यांच्यासाठी एक भावनिक आठवण, या तिन्ही घटनांनी राज्याच्या राजकारणात एक नव्या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। या घडामोडी चर्चा फक्त प्रसारमाध्यमांपुढेच नाही तर महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत गोटात देखील सुरू झालेल्या आहेत। त्याचमुळे राज्यात अतिवृष्टीने निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्याचं राजकारण ही कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतं। या व्हिडिओच्या माध्यमातून या तिन्ही घटनांचे विविधांगी सखोल असं विश्लेषण करण्यात येणार आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकीय भवितव्यावरती काय परिणाम होईल हे देखील समजून घेणार आहोत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यानंतर ते रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री देखील आहेत, त्यांच्यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी 25 सप्टेंबरला भ्रष्टाचाराचे थेटपणे आरोप केलेत। त्यांच्यावरती त्यांच्या कशा पद्धतीने कंपन्या आहेत, त्या कंपन्यां कशा पद्धतीने त्यांनी तो लाभ मिळवला हे देखील त्यांनी सांगितले। दमनिया यांच्या म्हणण्यानुसार गडकरी यांनी जनतेला टोल थोपवून त्यातील कमाई आपल्या मुलांच्या कंपन्यांमध्ये थेटपणे वळवली आहे। ती कशा पद्धतीने, तर इथेनॉल आणि टोल घोटाळ्यामध्ये सुमारे हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा देखील दमनिया यांनी केलेला आहे। दमनिया यांनी सोशल मीडियावरती तसे पुरावे देखील सादर करत म्हटलंय की नितीन गडकरींनी जनतेवरती टोल थेटपणे लादला आणि तो पैसा मुलांच्या कंपन्यांमध्ये वळवला गेला। या आरोपांमुळे भाजपात देखील खळबळ उडाली असून पक्षाने लगेचच या सगळ्या आरोपांचं खंडन देखील केलेलं पाहायला मिळालं। भाजप नेते म्हणतात की दमनिया यांचे सर्व आरोप हे खोटे आहेत, निराधार आहेत आणि हे राजकीय एक षडयंत्र देखील आहे। हे आरोप निराधार देखील आहेत, परंतु या आरोपांचं राजकीय महत्त्व काय, तर गडकरी हे भाजपचे स्वच्छ नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या नेतृत्वाखालील रस्ते विकास प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत त्यांची लोकप्रियता ही आस्थागायत होती। मात्र हे आरोप जर पुराव्यांसह न्यायालयात गेले तर भाजपच्या अँटी करप्शन प्रतिमेलाच थेटपणे मोठ्या प्रमाणात धक्का देखील बसू शकतो। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच 2024च्या निवडणुकीनंतर आता स्थिर सरकार महाराष्ट्राला लाभलेलं असलं तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे विषय जो आहे तो संवेदनशील देखील ठरू शकतो। हे आरोप महायुतीला अडचणीत आणू शकतात किंवा टाकू शकतात। दमनिया यापूर्वीही भाजप नेत्यांवरती आरोप करत आलेले आहेत, पण यावेळी टोल आणि इथेनॉल सारखे प्रत्यक्ष जनतेशी जोडलेले मुद्देच त्यांनी मांडलेले आहेत आणि तसा भ्रष्टाचार कशा पद्धतीने झाला हे थेटपणे पुराव्यांनिशी सादर केले। भाजपनं जर तातडीनं स्वतंत्र तपासाची मागणी केली नाही तर हे आरोप सत्य आहेत असंच गृहीत धरलं जातील आणि विरोधकांना आयतं हत्यार त्यांना मिळू शकतं आणि जनतेत देखील वेगळा संदेश जाऊ शकतो। हे केवळ वैयक्तिक आरोप नसून केंद्र सरकारच्या रस्ते धोरणावरती आणि नितीन गडकरी यांच्या तसेच भाजपच्या स्वच्छ प्रतिमेवरती देखील एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित होतील आणि त्याचे भाजपला दूरगामी असे परिणाम देखील भोगावे लागू शकतात। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीवारी केली। त्यांनी तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली। त्यांची ही भेट एक चर्चेचा विषय देखील बनलेली आहे। ते राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी, पीडितांसाठी मदत मागायला केंद्रात गेलेले होते, ते दिल्लीत गेलेले होते की राजकीय चर्चेसाठी, असा प्रश्न देखील विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 सप्टेंबरला दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटीत महाराष्ट्रातील अलीकडील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून मदत देखील मागितली आहे। राज्यात गेल्या काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तसंच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या ठिकाणी मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात असं नुकसान देखील केलेलं आहे। फडणवीस यांनी पंतप्रधानांना असंही सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीनं मदत ही आवश्यक आहे। याशिवाय राज्याच्या
विकास योजनांवर देखील चर्चा यामध्ये झाल्याचं म्हटलं जात आहे। तसंच काही राजकीय चर्चा देखील झाल्याचं म्हटलं जात आहे आणि तसं ते काही अंशी खरं देखील आहे असंही म्हटलं जात आहे। हा दौरा फक्त प्रशासकीय नसून राजकीय दृष्ट्या तेवढाच महत्त्वाचा देखील मानला जातो। महायुती सरकारला म्हणजेच भाजप, शिवसेना आणि एनसीपी जो काही आहे अजित पवारांचा गट तो यांना बहुमत मिळाले, त्यांना स्थिरता मिळाली असली तरी देखील शेतकरी वर्गात या निमित्तानं या महापुरामुळं आणि झालेल्या नुकसानामुळं असंतोष हा नेहमीचाच मुद्दा बनलेला आहे। फडणवीस यांच्या दिल्ली भेटीनं केंद्र राज्य संबंध हे सुधारण्यास मदत होत आहे, पण जे भाजपसाठी फायदेशीर देखील आहे। पण प्रश्न असा आहे की ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल का? गेल्या वर्षीही अशा भेटी झाल्या, पण प्रत्यक्ष निधी विलंबानं आलेला होता। हा दौरा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी कभी दूर कभी पास पास असं काही सद्यस्थितीतील कारणाचा हेतू असण्याची शक्यता असू शकते, ज्यामुळं महायुतीत एकजूट देखील दिसू शकते किंवा नाही हे येणारा काळच ठरवेल। पण शेतकऱ्यांना जर मदत उशिरा आली तर शेतकरी आंदोलन देखील वाढू शकतात किंवा राज्यात शेतकरी आंदोलन हे मोर्चे चिघळू शकतं। ते निवडणुकांसाठी देखील भाजपसाठी एकूणच महायुतीसाठी धोकादायक देखील ठरू शकतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या गटाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात 26 सप्टेंबरला काका शरद पवार यांच्याशी भावनिक अशी आठवण काढली। आधी आपण काही चूक केली तर साहेब म्हणजेच शरद पवार हे त्यावरती पांघरून घालायचे, पण आता आपल्यालाच ते करावे लागते आहे असं ते म्हणाले। हे विधान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवरती झालेलं किंवा त्यामागे काहीतरी राजकीय रणनीती असू शकते असंही एक भावनिक स्वरूप त्याला दिलं गेलं असू शकतं असं म्हटलं जात आहे। तर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असंही म्हटलं की ज्यांना इलेक्टिव्ह मेरिट असेल त्यांनाच यापुढे तिकीट देखील देऊ आणि शंकर मांडेकरांसारख्या जुन्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करून त्यांनी पक्षातील एकजूट देखील पुण्यात दाखवून दिली आहे। हे विधान का महत्त्वाचं आहे तर अजित पवार यांनी 2023च्या राजकीय भूकंपानंतर म्हणजेच एनसीपीच्या फुटीनंतर शरद पवार गट सोडला आणि महायुतीत ते सामील झाले। आता ही आठवण काढणं देखील हे केवळ एक भावनिक नसून राजकीय एक संदेश देखील असू शकतो। शरद पवार हे अजित पवार यांचे राजकीय गुरु आहेत आणि पुण्यासारख्या बालेकिल्ल्यात ही आठवण काढणं म्हणजेच विरोधकांना म्हणजेच शरद पवार यांच्या गटाला आणि एकूणच महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष असं आव्हान किंवा एकत्र येण्याचा संकेत देखील असू शकतो असं देखील म्हटलं जात आहे। स्थानिक निवडणुकांसाठी हे विधान कार्यकर्त्यांना एक प्रेरणा देणारं असलं तरी देखील शरद पवार गटाकडून यावरती अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलीच तर राजकारणात नव्या चर्चांना देखील ऊत येऊ शकतो। अजित पवार यांची परिपक्वता दाखवणारं हे विधान महायुतीत त्यांच्या भूमिकेला मजबूत करू शकतं का हे पाहणं देखील तेवढंच रोचक असणार आहे। या तिन्ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांना उघड करतात। गडकरी यांच्यावरील आरोप भाजपला एक चॅलेंज देखील देतात आणि त्याचबरोबर फडणवीसांची दिल्ली वारी महायुतीला मजबूत करतात आणि अजित पवारांची शरद पवार यांची काढलेली आठवण ही राष्ट्रवादीत नव्या अध्यायाची एक सुरुवात देखील करू शकते। राज्यात स्थानिक निवडणुका आणि ज्या काही विधान परिषदेच्या काही अंशी ज्या सदस्य आहेत त्या निवडणुका येणार असल्यानं हे मुद्दे निर्णायक देखील ठरू शकतात। सरकारनं या संधीचा उपयोग करून पारदर्शकता आणि विकासावरती भर द्यावा, अन्यथा विरोधकांना फायदा होऊ शकतो। महाराष्ट्राच्या राजकारणात भ्रष्टाचार हा शब्द नेहमीच वादग्रस्त असा राहिलेला आहे। त्याचबरोबर पाहिलं तर त्यामुळे भाजप नितीन गडकरी यांना काही कारवाई करेल की त्यांना समज देईल की दुसरं काही घटना घडेल हे देखील पाहावं लागणार आहे। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेत राज्यातील शेतकऱ्यांचा महापूर याने शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले ते नुकसान आणि राजकीय परिस्थिती आदींवरती त्यांची चर्चा झाली आहे आणि त्यातून आता काय बदल येत्या काळात घडू शकतात हे देखील पाहू शकतं। शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत मिळते हे देखील दिसणार आहे। मात्र महायुतीत कभी गम कभी खुशी अशी परिस्थिती ही कायमच दिसते आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकांबद्दल केलेलं म्हणजे शरद पवार यांच्याबद्दल केलेलं एक भावनिक वक्तव्य राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी आहे की राजकीय फायद्यासाठी हे मात्र येत्या काळातच
स्पष्ट होईल। एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत।